हा आहे मुदखेल येथील समीर विठ्ठल इदे याने इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो 3रा क्रमांक मिळवला आहे। बघा हे त्याचं छोटंसं घर आहे आणि आज आपण प्रत्यक्ष समीर याची भेट घेऊन त्याच्याची चर्चा करणार आहोत। तर नमस्कार मंडळी, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, आज आपण नुकतीच 10वीची परीक्षा संपली आणि या परीक्षेमध्ये जो विद्यार्थी समीर इदे जो मुदखेल आश्रमशाळेमध्ये 3ऱ्या क्रमांकाने आलाय, तर 73.80% याचे मार्क आहेत आणि तो 3ऱ्या क्रमांकाने आले। आपण आलोय त्याच्या घरी, त्याचे वडील दारात उभे आहेत। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊ आणि समीरशीच थेट बोलू। तुम्ही या। तर आम्ही आता पोहोचलोय समीरच्या घरामध्ये। समीर इयत्ता 10वीमध्ये मुदखेल आश्रमशाळेमध्ये 3ऱ्या नंबरनं आलाय। 73.80 मार्क आहेत। त्याचे आई वडील आहेत आणि आजी। तर मित्रांनो, पेपरबाजी झाली, आपण पाहिलंय भरपूर ठिकाणी पेपरनी आपण म्हणजे समीर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल हे फक्त पेपरमुळं, पण आज प्रत्यक्षात आपण समीरच्या घरी आहे। समीरचे आई वडील आहेत, आजी आहेत, एक भाऊ आहे अजून। तर आता त्यांचं म्हणणं आपण थोडक्यात ऐकून घेऊ। परिस्थिती हालाकीची। समीर भाऊ आता जवळच घे जरा। समीर बोल भाऊ, ती काय इच्छा आहे, तुला काय व्हायचंय पुढं आणि त्याच्यासाठी तुला मदतीची काय गरज आहे? बोल बोल बिंदास बोल। काय बोलत नाही, बोल ना। काय तिकडे त्याचे आई वडील बोला, तुम्ही काय कसं बघ समीर बद्दल काय म्हणजे त्याला काय काय मदत करायला पाहिजे? तर त्याला काय मदत बुवा, आता शाळेत फक्त बुवा जिडं आम्ही बुवा समजा पाठवला आता, तर बुवा तिथं व्यवस्थित सोय झाली पाहिजे साऱ्या गोष्टी बुवा, असं काही अडचण नाही आल्या पाहिजे। आणि वरून बुवा काय मदत पाठवायची ते पाठवू शकतात, तसं काही नाही। पण मग बुवा दुसरं आता काय। तर मित्रांनो, अकोले तालुक्यातील मुदखेल येथील एक अपंग विद्यार्थी 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे। त्यामुळे या विद्यार्थ्याचे भंडारदरा परिसरातून अभिनंदन होत आहे। अकोले तालुक्यातील मुदखेल हे पावरगडाच्या पायथ्याशी आणि भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले गाव आहे। या गावात समीर विठ्ठल इदे हा जन्मतच अपंग आहे, दोन्ही हात नाही। त्याचे दोन्ही हात मित्रांनो तुम्ही पाहू शकता, त्याचे दोन्ही हात कोपरापासून खाली नाही आहेत। तरी पण त्याने जिद्दीच्या जोरावर कुठल्याही संकटाला किंवा कुठल्याही कशाला न डगमगता 73.80% मार्क मिळवले आहेत। समीर हा एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला विद्यार्थी आहे। त्याचे वडील विठ्ठल त्रिंबक इदे, तरी त्याला टायमिंग नाही वाढवून दिला सरांनी, त्याच्यामुळे अजून काही पुढचे अजून 3रा आता आलाय ते तो कदाचित 2ऱ्या गेला, पहिले वय आला असं। तर असे तर समीर हा 1ली ते 7वी जेडपी शाळेमध्ये शिकला। तर तिथं मग किसन दाराने सर ना यांनी भरपूर समीरला सहकार्य केला। समीरची 1ली ते 7वी जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झाली। तिथून पुढे समीर 8वीला आश्रमशाळेमध्ये गेला।
तर मग आश्रमशाळेमधले जे शिक्षक मॅडम कोणती वर्ग शिक्षक झेंडे मॅडम वर्ग शिक्षक जे इथले प्राचार्य मुख्याध्यापक डोंगरू बारामते सर आकेश सरांनी ते अधीक्षक ते जगदीश गळगे सर बाबासाहेब लोंढे सर जनार्दन मगर सर रणजित बागुल सर मुलींच्या अध्यक्षिका रासने मॅडम शिक्षक कामठी सगळ्यांनी मिळून समीरला भरपूर सहकार्य केला. ते असं कोणाला वाटत पण नव्हतं की एवढे मार्क पडतील जर हाताने लिहताच येत नाही पण त्याला ते हे घेऊन गेलाय त्याच्यामुळं तो एकदम क्लिअर एवढे मार्क पडेल असे कोणाला असं अपेक्षाच नव्हती. चांगले पोरा होते त्यांना सुद्धा पडले नाही बरोबर. तर असे माणसांना पाडलेत म्हणजे त्याचे काहीतरी एक नशीब म्हणायचे. मित्रांनो या समीरला आहे ना आता आहे मदतीची गरज आहे. मग त्याला शाळेसाठी मदत असेल किंवा त्याचं जे आपण मानधन रूपानं काही असेल किंवा त्याच्या अपंगत्वावर मात करायसाठी अनेक सेवाभावी संस्था आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर कोणीतरी पुढं येऊन आणि त्याला मदत करणं गरजेचं आहे. असं आता त्याचे आई वडील सांगतात इथून मागं अनेक जण आले कागदपत्र किंवा त्याचं काही जे घेऊन गेले पण अजूनपर्यंत समीरला त्याचा काहीच लाभ भेटला नाही. तर मग इथून पुढं आपल्याला हा जो व्हिडिओ बनवायचे तर समीर पेपरनी फक्त तुमच्यापर्यंत आला पण आज प्रत्यक्षात आपण समीर जवळ बसून आणि ते म्हणजे आतापर्यंत माहीतच नव्हता ना बाहेर कोणाला. तो आता म्हणजे गावातच पहिल्यापासून शिकला समजायचा ना त्याच्यामुळे मग बाहेरचे त्याला काय माहितीच नव्हतं. कोण ठरायकच कोणाला माहित असं तेच पण आता ते दिवशी अखिली कळाला तिडा सत्कार झाला सर. तर त्याला गरज आहे. तर मग खाली समीरच्या वडिलांचा आपण मोबाईल नंबर देतोय. तुम्ही सांगा नंबर. मी नंबर देतो. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 82 75 17 00 82. तर हा आहे विठ्ठल इदे म्हणजे समीरचे वडील विठ्ठल त्रिंबक इदे यांचा मोबाईल नंबर हा खाली दिलाय आपण. आणि समीरचा बँक अकाउंटचा सुद्धा मित्रांनो आपण खाली नंबर देतोय. सेंट्रल बँक ना सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेंडी. तर समीरचा सुद्धा आपण खाली बँक अकाउंटचा नंबर देतोय. तर जर कोणाला समीरसाठी मदत द्यायची असेल तर तुम्ही त्या अकाउंट नंबरवर समीरसाठी मदत देऊ शकता. आणि समीरशी जर कोणाला बोलायचं असेल तर त्याच्या वडिलांचा जो नंबर दिलाय आपण मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही समीरशी बोलू शकता. तर असं आपण समीरची भेट घेतली. मित्रांनो अनेक अजूनही कोणी येतील पण खरंच समीरला मनापासून मदतीची गरज आहे. तर जेव्हापासून तो शाळेत गेला तेव्हापासून एक खाडा सुद्धा नाही त्याचा अजून शाळेत. पहिलीपासून गेला तेव्हापासून एक सुद्धा खाडा नाही का असा घरी राहिलाय असं कधी झालंच नाही. म्हणजे त्याला काय अपेक्षा असेल भाऊ घरी किती पाऊस असो पण तो शाळेत जाणार. दुसरे पोरं तरी राहणार भाऊ समजा पण तो म्हणजे तिथवर जाणारच का नको भाऊ सरांनी बोललाय काय भाऊ. आणि सरांनी पण चांगलं सहकार्य केलंय. मित्रांनो गरीब कुटुंब आहे म्हणजे गरीब आम्ही सगळेच आहेत पण मग शेवटी गरीब कुटुंब आहे. हातावर म्हणजे पोटापुरती जमीन आहे परंतु त्याच्यात काही पाहिजे एवढं भागत नाही. मग शेवटी मोलमजुरी करावंच लागते. हिरडा बेडा असेल किंवा बाहेर कामधंद्याला जाणे तेवढं करून हे समीरचे वडील विठ्ठल प्रपंच चालवतात.
पण आता समीरची इथं 10वी पूर्ण झाली, आता 11वी पासून पुढे सगळा खर्चाचं काम आहे. हा आणि त्या खर्चाच्या कामासाठी समीरला मदतीची गरज आहेच. मग ज्याला जसं शक्य होईल त्या प्रत्येकानं समीरसाठी मदत कराच. म्हणजे असं कळकळीनं सांगतोय बा, समीरसाठी मदत कराच. तर त्याच्यासाठी त्याचा नंबर आहे खाली, अकाउंट नंबर आणि वडिलांचा नंबर आहे, मोबाईल नंबर. त्याच्यावर तुम्ही समीरशी बोलू शकता. आपापल्या मदतीची समीरला आपल्या मदतीची गरज आहे. ज्याला जे शक्य होईल तेवढं का ते प्रत्येकजण करा. एवढंच मित्रांनो कळकळीनं सांगतोय. समीर, तुला काय बोलायचं असेल तर तू बोलू शकतो. बोल बिंदास बोल. आपण घरातच आहे, आपण कुठं काही गेलो नाही. हा तुम्ही बोला काय बोलणं तो काय बोलणार तुम्ही बोला आधी. लाजायचं नाही. तो लागत होता. सांगितलं आपण भरपूर सांगायचं तेवढं झालं.